हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले कैवल्य उपनिषद मंत्र क्रमांक 4, वेदांत विज्ञान सुनिश्चितार्था संन्यास योगाद यतया शुद्ध सत्वा ते ब्रह्मलोकेषु परांतकाले परामृतात्परी मुच्यन्ति सर्वे. संन्यास आणि योग याचे अभ्यासाने आणि आचरणाने ज्यांनी वेदांताचा योग्य आणि सत्य अर्थ जाणला आहे असे सर्व शुद्ध आणि पवित्र यती अंतकाळी ब्रह्मलोकात प्रविष्ट होतात आणि तेथे अमृत प्राप्त करून मुक्त होतात. संन्यास आणि योग याचे अभ्यासाने आणि आचरणाने. संन्यास आणि योग यांचा एकत्रित अभ्यास आणि आचरण करायला गुरु ब्रह्मदेव सांगत आहेत. महाविलक्षण आहे हे. केवळ महागुरूच हे असे सांगू शकतात. परिपूर्ण अध्यात्माच्या उपासनेचा हा एक विलक्षण परंतु अत्यंत शास्त्रशुद्ध मार्ग आहे. येथे दोन विरुद्ध गोष्टी एकत्र आणायच्या आहेत. संन्यास म्हणजे त्याग आणि योग म्हणजे जोड. अशा या दोन विरुद्ध संकल्पना एकत्र आणायच्या आहेत. संन्यास आणि योग मिळून संन्यास योग साधायचा आहे. अनावश्यक अन्न सेवनाचा त्याग करणे म्हणजे संन्यास. अनावश्यक वस्त्र प्रावरणाचा त्याग म्हणजे संन्यास. निवाराचा कायम आसरा न घेता वाऱ्याप्रमाणे परिव्राजक राहणे म्हणजे संन्यास. भौतिक वस्तू जगताचा हव्यास सोडणे म्हणजे संन्यास. देह जीवित राहण्यासाठी कमीत कमी अत्यावश्यक वस्तू सोडून इतर सर्व वस्तू जवळ न ठेवणे म्हणजे संन्यास. अयोगिक गोष्टींचा कायम करता त्याग करणे, त्या सोडून देणे म्हणजे संन्यास. संन्यास म्हणजे आपल्यातून अपप्रवृत्ती दूर करणे. प्रभुनाम सोडून इतर वाचाळपणा सोडणे म्हणजे संन्यास. सर्व भौतिक वस्तू जगतातून मन निरीच्छ करणे म्हणजे संन्यास. काये योग म्हणजे आपल्याच अवयवांची वळवाट करून त्यांचे मिलन घडवायचे. आपल्याच अवयवांचा एकमेकांशी योग जुळवून आणायचा. प्रभुनामाचा जीवेशी योग जुळवून आणायचा म्हणजे वाचे योग. मनाचा जीवात्म्याशी योग जुळवून आणायचा म्हणजे मनयोग. आसनस्थ होऊन स्थिर स्थित मौन राहून अंतरात्मा आणि परमात्मा यांचे मिलन होणे म्हणजे योग. केवळ संन्यास आणि केवळ योग पुरे होत नाही. परिपूर्ण साधनेसाठी संन्यास आणि योग दोन्हीचीही आवश्यकता आहे. निव्वळ औषध घेऊन जंतू नष्ट करून भागत नाही, तर ते पुन्हा उद्भवू नयेत म्हणून सकस आहार घेणे आवश्यक आहे. वाचाळपणा थांबून भागत नाही, त्याऐवजी जीवेवर प्रभू नाम आले पाहिजे. भटकंती थांबून पुरे होत नाही, नाहीतर भ्रमण थांबवलेला एका जागी बसून निष्क्रिय होईल. त्यासाठी ते पाय मंदिराकडे वळले पाहिजेत. संन्यासाला सामाजिक कर्म करायला सांगितलेले आहे, कारण त्याच्या ऊर्जेचा विनियोग झाला पाहिजे. विघातक काम थांबवून ती ऊर्जा विधायक कामाकडे वळवली पाहिजे. योगासने करून ते कमावलेले शरीर प्रभूचे कार्यासाठी, त्या परमसत्याच्या शोधासाठी झिजले पाहिजे. बैलगाडी दोन्ही बैलांनी ओढायला पाहिजे. दोन्हीही पायांचा उपयोग केला तरच चालता येते. पक्षाला उडायला दोन्हीही पंख लागतात. यास्तव गुरु ब्रह्मदेव सांगतात की संन्यास घेऊन योगसाधना केली पाहिजे. नुसता संन्यास घेऊन परमात्मा प्राप्त होणार नाही. ते म्हणजे नुसतेच चांगुलपणा अंगी बाळगण्यासारखे होईल. त्याचा उपयोग शून्य असेल. त्याचे सृजन होणार नाही. त्यासाठी योगसाधनाही तितकीच महत्त्वाची आहे. तसेच केवळ योगी होऊन भागणार नाही, भोगांनाही कात्री लावावी लागेल, तरच चित्तवृत्तींना लगाम लागेल. संन्यास आणि अध्यात्म यांच्या संगमाला महत्त्व आहे. योग म्हणजे संसारात समाजात राहायचे आहे आणि संन्यास म्हणजे त्याचबरोबर संसारात समाजात नसल्यासारखे जगायचे आहे. अशा प्रकारे त्या अमृताच्या प्राप्तीसाठी संन्यास आणि योग यांचा अभ्यास करून त्याचे जीवनात प्रत्यक्ष आचरण करायला पाहिजे. ज्यांनी वेदांताचा योग्य आणि सत्य अर्थ जाणला आहे. संन्यास आणि योगासाठी येथे महत्त्वाची अट सांगितलेली आहे. नाहीतर परमात्म्याच्या साक्षात्काराची तयारी पूर्ण होईल,
त्या सीमारेषेवर जाऊन उभे राहूनही ती सीमारेषा कधीही ओलांडली जाणार नाही. परीक्षेची सर्व तयारी करायची आणि परीक्षेलाच बसायचे नाही. पोहायची सर्व तयारी करायची आणि अंग ओले होईल म्हणून पाण्यात उतरायचे नाही. ही अट मोठी विलक्षण आहे. वेदांताचा योग्य आणि सत्य अर्थ समजला पाहिजे. काय आहे वेदांताचा योग्य आणि सत्य अर्थ? 4 वेद आहेत. त्यांचे प्रत्येकी 3 भाग आहेत. एक ब्राह्मण म्हणजे मंत्रतंत्र दिले आहेत. दुसरा म्हणजे आरण्यके, यात निसर्गाचे वर्णन आहे. तिसरा म्हणजे वेदांत. वेदांत म्हणजे वेदांचे तत्वसार. यांना उपनिषदे असे म्हणतात. यात वेदातील ज्ञान विशद केले आहे. यामुळे वेद याचा अर्थ आहे ज्ञान, जीवनोपयोगी ज्ञान आहे हे. उपनिषदामधून जीवनात कसे वागावे आणि विशेष म्हणजे कसे वागू नये ते सांगितलेले आहे. येथे त्या परमचैतन्याची, परमतत्वाची चर्चा केली आहे. ऋषींनी परमात्म्याच्या साक्षात्काराची स्वानुभूती विशद केली आहे. हे नुसतेच पांडित्य नाही. येथे नुसताच तर्क किंवा कल्पना नाहीत. येथे परमात्म्याच्या साक्षात्काराचा, स्वतःचा अनुभवाचा अनमोल ठेवा पुढील पिढीसाठी मोकळा केलेला आहे. यामुळेच येथे वेदांचा सुनिश्चित अर्थ असा शब्दप्रयोग केलेला आहे. साक्षात्काराची स्वानुभूती योग्य आणि सत्य अर्थ प्रकाशित करते. स्वानुभूती असल्यामुळे वेदांतातील तत्त्वज्ञानाबद्दल कोरडी चर्चा नाही. येथे कोणताही संदेह नाही. जे काही आहे ते प्रत्यक्ष दर्शन आहे. त्यामुळे ऋषी परमात्म्याच्या अस्तित्वाची चर्चा करत नाहीत. ते ठामपणे सांगतात की तो अरूप, अज्ञात, अनाकलनीय असला तरीही तो दर्शनीय आहे आणि आहे म्हणजे आहे. यात सुनिश्चितता आहे. वेदांत म्हणजे ज्ञानाचा अंत, ज्ञानाच्या अतीत जाणे. अज्ञानाचा अंत होऊन ज्ञान प्राप्त होते. याचा अर्थ वेदांत म्हणजे अज्ञान आणि ज्ञान यांच्या अतीत जाणे, म्हणजे ज्ञानातीत होणे. ही मोठी विलक्षण अवस्था आहे. अज्ञान किंवा ज्ञान हे सगुण आहे. याच्या अतीत ही निर्गुणी अवस्था आहे. या निर्गुणी अवस्थेतच परमात्म्याचा साक्षात्कार होतो. तेव्हा वेदांताचा अर्थ वेदातील, उपनिषदातील ज्ञान तत्व घोकून पाठ करणे आणि ती आचरणात आणणे असा नसून त्याचा योग्य आणि सत्य अर्थ म्हणजे ज्ञान अज्ञानाच्या अतीत, ज्ञानातीत, निर्गुणी होणे असा आहे. अशा निर्गुणी अवस्थेत संन्यास आणि योग याचे आचरण सहजच होते. त्यासाठी वेगळे प्रयत्न करायची गरज राहत नाही. अशा निर्गुणी अवस्थेत संन्यास आणि योग हा जीवनाचा एक भाग होतो. तेच जीवन होते. या निर्गुणी अवस्थेतच परमात्म्याचा साक्षात्कार होतो. असे सर्व शुद्ध आणि पवित्र यती, परमात्म्याच्या यात्रेतील असे हे यती म्हणजे अथक प्रयत्न करणारे साधक, योगी शुद्ध आणि पवित्र असतात. ते संन्यस्त वृत्तीने जीवन जगून योग साधना करतात. योगेश्वराचे निजधाम प्राप्त करायची त्यांना तळमळ लागलेली असते. आता येथे भौतिक भोगापवर्गता नावाला सुद्धा अस्तित्वात नाही. येथे शुद्धी आणि पावित्र्य जपावे लागत नाही. ते आपोआप पाळले जाते. नित्य नियमित सत्संगाचे आयोजन केले जाते. आपल्या जातकुळीचे वारकरी जमवून कैवल्य धामाचा रस्ता भराभर जवळ केला जातो. देहादी इंद्रिये कैवल्य धामाच्या रस्त्यावर भगवंत श्रींच्या नावाने अध्यात्माच्या गुढ्या आणि तोरणे उभारतात. ओंकार नादब्रह्माचा जयघोष निनादतो. जपाचा अभिषेक केला जातो. कण कण, थेंब थेंब भावभक्तीने ओथंबून जातो. श्वासाचा आवाज झाला तरी त्यातून भगवंत श्रींचा जप ऐकायला येतो. अंतकाळी ब्रह्मलोकात प्रविष्ट होतात आणि तेथे अमृत प्राप्त करून मुक्त होतात. ती दिव्य वेळ भरते आणि तेथे आता ब्रह्मलोक प्रविष्ट होतो. कारण आता परमात्मा अदृश्य, अरूप, निराकार राहूच शकत नाही. तो तेथे प्रकट होतो. भावभक्तीने भुकेलेल्याला भक्त भेटतात. भक्तापेक्षा तोच जास्त आनंदित झालेले असतात. निजधामाच्या वारकऱ्यांसाठी ते दिव्य द्वार उघडते. तो परमदिव्य प्रकाश सर्वत्र फैलावतो.
यती त्या परमदिव्य प्रकाशाने सर्व बाजूने घेरले जातात आणि सचैल नाहून निघतात आणि मुक्त होतात. ते सर्व शुद्ध आणि पवित्र यती आता निजधामाचे कैवल्यधामाचे रहिवासी होतात. आता येथून माघार नाही, कारण हाच अंतिम मुक्काम आहे. हरिओम.